तर मित्रांनो, जय शिवराय, जय श्रीराम. मित्रांनो, आज आहे 18 फेब्रुवारी आणि मी जातोय आता शिवतीर्थ मैदानला. तिथं महाराजांचा जन्मोत्सव आणि आरती होणार आहे. तर बघूया आजचा जळगावचा शिवजन्मोत्सव कसा होतो. तर माझ्यासोबत गणेश आणि मी जातोय. आता इथून आम्ही घराकडून निघालेलो आहे. तिथं बघतो आता तिथं गर्दी तर असे वाढलेलीच असेल आणि आता 11 वाजलेले आहे ना. आता डायरेक्ट तिथं शिवतीर्थ मैदानला जातो मी पहिले. इथं शिवतीर्थ मैदानला आलेलो आहे. डीजे वगैरे लावलेले, लाईट वगैरे आणि गर्दी बरीचशी आहे आणि आरती पण होईल 12 वाजता. तो जातो तिथे मी पहिले. शिवतीर्थ मैदानला आलेलो आहे मी. आता सगळे इथं पब्लिक जमले. इथं आम्हाला मनीष दादा आणि इथं कार्तिक दादा भेटलेले, प्राईम गार्डनचे मालक भेटलेले आम्हाला इथे. आणि इथं नंदुरबारचे एक भेटलेले आम्हाला. जय शिवराय. बाकी काय म्हणतो अजून मनीष दादा, तुम्ही काय बोलू शकता? तुम्हाला जळगावचा माहोल कसा वाटतो? जळगावचा माहोल एकच नंबर आहे. हा, मागच्या वर्षापासून पाहतोय. हा, मागच्या वर्षी आलो होतो 12 वाजेला. ठीक, नंदुरबारपेक्षा तरी खूप बेटर वाटलं. असं आहे का? माहोल चांगला होता. धन्यवाद, धन्यवाद. अरे बापरे, धन्यवाद, धन्यवाद. हो, तीर्थ मैदानापासून जातोय, तिथून ते मशालाची रॅली ते टावर चौकापासून बघतो. आता रस्त्यात कुठपर्यंत आले. मशाल वगैरे आणताय तिथं महाराजांच्या पुतळ्याजवळ. आता इथं मशालेजवळ आलंय. तिथं दूर वगैरे वाजत आहे. मैदानला आलेलं गर्दी आता आधीपेक्षा जास्त झालेली आहे. थोड्याच वेळात आपल्या आजच्या महाआरती सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सर्वांच्या डोळ्याचं पारणे होणार. पारणे घेणारा हा सोहळा आपण थोड्याच वेळात चालू होणार आहोत. इथं मशाले आलेले आहे. मशाल
इथून शिवतीर्थहून निघालेलो आहे आणि मी आता इथून घरी जातो आणि उद्या संध्याकाळी किंवा मग सकाळी ब्लॉग करेन मी. म्हणजे उद्या दिवसभर माझं ऑफिस राहील त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही करणार. तर संध्याकाळी किंवा सकाळी जसं जमेल तसं ब्लॉग कंटिन्यू करेन. चला काय मग बाय. जाता इथं वज्रनाथ पथक आलं आहे. इथं आम्ही SSBT कॉलेजला वादन करतोय. इथं सर्वजण आले आणि मी इकडे दुसरे कामात होतो. मला इकडे माझे मित्र इकडे घेऊन आले सोबत. आता इथं थोड्या वेळात वादन चालू आहे. 11:15 झालेले आहे. थोडं लेट झालं आहे पण बघू. त्यांनी रात्री मला 9 वाजता सांगितलेलं होतं. आमचा रोहित दादा आहे. रोहित दादा आपण काय बोलू शकतात? आमचे फोटोग्राफर आहे. भावाची हळद आणि भावाची हळद सोडून आम्ही इकडे आलोय. हा आणि फोटोग्राफर आहे पाक. म्हणजे तेव्हा वादनावर किती प्रेम आहे. अरे एक नंबर. फक्त फोन आला ना मी आधी. आता इथं सर्व ढोर उतरवत आहेत. थोड्या तो वादन वगैरे चालू आहे. टोल लावला आहे आणि तिथे कार्यक्रम वगैरे चालू आहे. वज्रनाथ पथक इथं थोड्या वेळात वादन चालू करणार आहे. इथं आता वादन चालू करणार थोड्या वेळात वज्रनाथ पथक. आता इथं वज्रनाथ पथकाचं वादन चालू झालेलं आहे. SSBT कॉलेजहून निघतोय मी आणि मी डायरेक्ट आता संध्याकाळी कंटिन्यू ब्लॉग करेन. आता मी बाकीचे जे कामं आहे माझे ते आवरून घेतो आणि मग संध्याकाळी भेटूया. इथून निघालो मी आता. तरी वादन वगैरे चालू आहे इथलं. चलो गाईस. वज्रनाथ पथक इथं वाद्य थोड्या वेळात सुरू करणार आहे. आता इथं 7 वाजलेले आहे आणि थोड्या वेळात इथं वादन चालू करणार आहे. इथं शौर्यवीर पथक पण आहे. बाकीचे बरेचसे पथक आलेले आहेत.
आणि आता महाराजांच्या मूर्तीजवळ जातोय मी दर्शनासाठी. बाकी बाहेर ढोल ताशे वाजताच आहे. आणि इथं सगळे आपले लोक इथं दर्शनाला आलेले महाराजांच्या. आणि खूप गर्दी आहे. संध्याकाळच्या वेळेस तर बरेच गर्दी झालेली आहे. आता इथं महाराजांच्या मूर्तीजवळ आलो आहे. इथं दर्शन वगैरे घेतोय. आणि तू वरतून व्ह्यू बघू आपण डायरेक्ट कसा दिसतो. आता इथं महाराजांचं दर्शन इथं घेतलेलं आहे. आणि गर्दी बघा तुम्ही किती. कोर्टाच्या पुढे चाललो आहे नेहरू चौकाकडे. इकडे बँड वगैरे आहे असं सांगतोय माझ्यासोबत जो मित्र आहे ना, तो सांगतोय की बँड वगैरे म्हणे. बघतो मी तिथं. आता इथं मग मिरवणूक चालू आहे. पुढे बँड आहे. हे पाहिजे बँड कोणता तरी बँड
इथं 2 बँड आणि सगळे डीजे वगैरे एकत्र झालेले आहे बघा. तर गाईज आता मी घरी जातो आहे आणि रात्रीचे 11 वाजलेले आहे. सगळे DJ बँड वगैरे सगळं बंद झालेलं आहे, ढोल ताशे वगैरे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग मला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून माझ्या चॅनलला कधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच कंटिन्यू ब्लॉग तुम्ही माझे फॉलो करत राहा. चला गाईज मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.